उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आलेल्या जोरदार वादळ आणि अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं। उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं। काही क्षणातच वाऱ्याचा वेग इतका वाढला की नागरिकांची एकच धावपळ उडाली। या वादळात प्रशांत विलास घोडके आणि तानाजी बबरूवाहन घोडके यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले। घरात पाणी शिरल्यामुळे धान्य आणि कपडे पूर्णपणे भिजून नुकसान झालं। एवढंच नाही तर अभ्यासिकेवरील पत्रे आणि पाण्याच्या टाक्याही वाऱ्यानं उडवल्या। दरम्यान शाळेसमोरील शोभेची झाडं सुद्धा या वादळात मोडून पडली। अचानक आलेल्या या वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे।